तर 20 तारखेला लाठीचार्ज झाला होता। त्या लाठीचार्जमध्ये महाराष्ट्रातील विदर्भाचा मुलगा मला मारून टाका अशा पद्धतीनं बोलत असताना त्याचा एक व्हिडिओ टिपण्यात आला होता आणि त्यानंतर संपूर्ण देशात व्हिडिओ व्हायरल झाला होता। आंदोलन आता मागे घेण्यात आले। या विद्यार्थ्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। त्या दिवशीचा प्रसंग आणि आज 5-6 दिवसानंतर अखेरकार राजीनामा झालेला आहे। विकेट पडली एका मंत्र्याची। आता कसं वाटतं? पहिला ओव्हर झालेला, पहिली विकेट पडलेली आहे। आता दुसरा ओव्हर होईल आणि दुसरी विकेट पडेल। कोण कोण आहे? यादी काय आहे तुमची? थोड्या वेळात सांगितलं जाईल। आता सगळे ढकमत आहे। अच्छा, मला तरी सांग, एक्सक्लुझिव्ह बातमी होईल मला। नाही नाही, आता नाही, नंतर सांगू। आता तू घरी कधी जाणार आहे? तुझ्या घरचे वाट बघताय, तुला घरून फोन आले होते। ही कहाणी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आता तू इथनं घरी जाणार, तुझं स्वागत कसं होणार? ते मला माहिती नाही। मी आतापर्यंत कुठला मेसेज दिला नाही की मी आता सध्या घरी येतो, कारण की मी जेव्हाही देईन मी सांगून देईन सगळ्यांना। बघू शकतो, या व्यक्तीला मी आठवड्याभरापासून शोधत होतो आणि मात्र मला हा आज भेटलेला आहे। व्हायरल मुलगा, जो संपूर्ण देशामध्ये ज्याचे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांसमोर उभा राहून मारा मला, एकदाच मारून टाका अशा पद्धतीत बोलत होता आणि आज राजीनामा झाल्यानंतर मला भेटलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।